अध्याय 3 श्लोक 10 बघतोय. सह यज्ञाः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसवेष्यध्वमेषवोस्त्विष्टकामधुक्. सह यज्ञाः म्हणजे यज्ञाबरोबर, सह म्हणजे बरोबर, यज्ञाबरोबर प्रजाः सृष्ट्वा प्रजा निर्मिती करून, प्रजा उत्पन्न करून, पुरा प्रजापतीः उवाच. पुरोवाचोमध्ये संधी आहे. पुरा उवाच कल्पारंभी, पुरा म्हणजे कल्पारंभी, प्रजापती म्हणजे ब्रह्माने असं म्हटले. काय तर अनेन प्रसवेष्यध्वम एषः असा संधी आहे तिथे. म्हणजेच तुम्ही ह्या यज्ञाद्वारा, अनेन म्हणजे या यज्ञाद्वारा तुम्ही उत्कर्ष करून घ्या. प्रसवेष्यध्वम म्हणजे स्वतःची उन्नती करून घ्या, स्वतःची वृद्धी करा, उत्कर्ष करून घ्या. वह म्हणजे आपण सगळे. तू इष्ट कामधुक असा तिथे संधी आहे. वो मधला ओ निघून जाईल, वह स निघून जातो, तू होईल तिथे. तू म्हणजे परंतु अशा अर्थाने, आणि इष्ट कामधुक कारण हा यज्ञ तुमचे इष्ट कामधुक म्हणजे मनोरथ, इच्छित मनोरथ पूर्ण करणारा हो, अशा अर्थाने. सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती याचा अर्थ नीट बघू की ब्रह्मदेव सृष्टीचे, या प्रजेचे निर्माते आहेत, त्यांचे स्वामी आहेत. म्हणून या सृष्टीचे रक्षण आणि कर्तव्याचा विचार करतात. कारण जो उत्पन्न करतो त्याच्यावरच त्याच्या रक्षण करण्याचं दायित्व येतं. आणि ब्रह्मा प्रजापती सृष्टी निर्माण करतात, म्हणून त्याच्या रक्षणाचं दायित्व त्यांच्यावर आहे अशा अर्थाने. म्हणून निरंतर या प्रजेच्या सृष्टीच्या हितासाठी त्याचा विचार ते करत असतात. म्हणून प्रजापती म्हणाले असं म्हटलेलं आहे. पुरा उवाच, पुरा म्हणजे कल्पारंभी. वास्तविक भगवंत आज्ञेनेच ब्रह्मदेव ही सगळी निर्मिती करतात. परमेश्वराच्या परमतत्व जे भगवंत आहे त्यांच्या आज्ञेनेच प्रजापती म्हणजेच ब्रह्मदेव ही सगळ्या सृष्टीची निर्मिती करतात. म्हणजे मूळ निर्माते कोण आहेत तर भगवंतच आहेत. कर्तव्य कर्माची योग्यता आणि विवेक प्रदान करून मग मनुष्याची रचना केलेली आहे. अनुकूल प्रतिकूल परिस्थितीचा सदुपयोग कल्याण करणारा होतो. या सत आणि असतचा विवेक करण्यात पशु पक्षी वृक्ष लता इत्यादींकडून स्वाभाविक परोपकार होतच असतो. परंतु भगवंतानी हे जे बाकी आहे पशु पक्षी वृक्षलता हे आपोआप त्यांच्या नियमा म्हणजे त्यांच्या स्वभावानुसार ते करतात. मुद्दाम त्यांना तेवढा विवेक नसतो. परंतु भगवंतानी मनुष्याला विशेष अशी विवेक शक्ती दिलेली आहे. म्हणून मनुष्याने आपल्याला विवेकाला महत्त्व देऊन, आपल्यातल्या विवेकाला महत्त्व देऊन अकर्तव्य केले नाही तर मग त्याच्याकडून चांगलं स्वाभाविक आणि लोकहितार्थ कर्म होऊ शकतं. हे जणू काही येथून सांगायचं आहे. आता इथे यज्ञ हा शब्द आलेला आहे. यज्ञाचा अर्थ आपल्याला काय माहिती आहे? होम हवन वगैरे एवढाच अर्थ आपल्याला माहिती आहे. पण केवळ एवढाच अर्थ नसून इतरांना काहीतरी देणे, त्याग करणे, समर्पण अशा भावनेने कर्म करणे, या अर्थाने सहयज्ञा म्हटलं आहे. म्हणजे यज्ञासह सगळी प्रजा निर्माण झालेली आहे. प्रजा म्हणजे विश्वातील सगळे प्राणी. हे सगळे प्राणी इतरांना काहीतरी सतत देत असतात. वनस्पती सर्व प्राण्यांना अन्न देतात, म्हणजेच त्या यज्ञच करतात. कीटक वनस्पतींचे फलन करतात, म्हणजे यज्ञच करतात. सर्व कीटक स्वशरीर दुसऱ्या प्राण्यांच्या मुखात देतात आणि त्यांची भूक भागवतात, म्हणजे हा यज्ञच आहे. पक्षी झाडांची फळे खातात, बिया दूरवर नेऊन टाकतात, म्हणजे झाडं पुन्हा तिकडे त्यांचं फलन होऊन झाडं पुन्हा वृद्धी होते, त्यांची अनेक ठिकाणी लागतात, म्हणजे झाडांचं कार्य होतं. कावळे गिधाडं इत्यादी पक्षी जे असतात ते काय करतात? कुजलेले प्राणी खातात. म्हणजे मग सृष्टीवरील जी स्वच्छता आहे, पृथ्वीवरील जी स्वच्छता आहे ते राखण्याचं कार्य हे सगळे गिधाडं कावळे इत्यादी पक्षी करतात. म्हणजे हाही एक प्रकारचा यज्ञच आहे, त्यागच आहे हा सगळा एकमेकांसाठी करणं. गायी गुरे काय करतात? वनस्पती खाऊन त्यांची जी अमाप वाढ
वाढते किंवा गवत जे खूप वाढतं, नको ते गवत जेव्हा इतकं वाढत असतं ते गाई गुरे खातात आणि त्यांची जी अमाप वाढ असते ती टाळतात, बरोबर संतुलन राखतात. म्हणजे ब्रह्माचं हे सगळं कार्य आहे. मांसभक्षक प्राणी जे असतात ते काय करतात, त्यांच्या खाण्यायोग्य जे प्राणी असतात ते खातात आणि मग त्यांची या इतर प्राण्यांची जास्त प्रमाणात वाढ होऊ देत नाही. म्हणजे सुद्धा पृथ्वीवरचं संतुलन ते राखत असतात. हा सगळा यज्ञच आहे सृष्टीत चालू असलेला. म्हणून म्हटलंय यज्ञासह प्रजा उत्पन्न केल्याने ब्रह्माने प्रजापतीने असं म्हटलंय की सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा, तुम्ही एकमेकांना मी प्रजा उत्पन्न करून दिलेली आहे, आता तुम्ही एकमेकांना देणं, एकमेकांसाठी जीवन समर्पण करणं, संतुलन राखणं, हे यातून तुमचा सगळ्यांचा उत्कर्ष होण्यासारखा आहे. जणू काही एक प्रकारचा यज्ञच आहे. यातून हे सगळं सांगत असताना जणू काही यातून मनुष्याला कसं विवेकाने वागायचं हेही त्यातून सांगायचं की हे सगळे प्राणी जसं करतच असतात तसं तुम्हालाही करायला हवंय. अनेन प्रसवेश्यध्व एषः वह इष्ट कामधुक, खालचा ओळीत जो आहे त्याचा संधी करून सांगते की हा यज्ञ तुमच्या योग्य त्या इच्छा पूर्ण करणारा हो, असं या ओळीत म्हटलेलं आहे. योग्य त्याच इच्छा यज्ञाने पूर्ण होतात. अयोग्य इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रजापती बांधलेला नाही, पण योग्य असतील त्या इच्छा आपोआपच तुमच्या पूर्ण होतील. इथे इष्ट काम पदाचा अर्थ काय, इच्छित भोग सामुग्री, हा घेणे नाही तर कर्तव्य कर्म करण्याची आवश्यक सामुग्री, असा अर्थ इथे अपेक्षित आहे. कर्मयोगी दुसऱ्याची सेवा अथवा हित साधण्यासाठी नेहमी तत्पर असतात. म्हणून प्रजापती ब्रह्मदेवाच्या विधानानुसार दुसऱ्यांची सेवा करण्याची सामुग्री, सामर्थ्य, शरीर निर्वाहाच्या वस्तू याची त्याला कधीही कमी पडत नाही. जो कर्मयोगी असतो तो जर सतत इतरांच्या सेवेसाठी झटत असेल तर मग त्याच्यासाठी हे सगळं सामर्थ्य असो, त्याला शक्ती मिळालेली असो, शरीर निर्वाहासाठी लागणाऱ्या ज्या काही वस्तू असतील त्याला कधीही कमी पडत नाहीत. त्याला त्या वस्तू सुगमतेने मिळतात. कर्मयोगी नेहमी, कारण देण्याचाच भाव त्याच्यामध्ये असतो म्हणून त्यालाही सगळं हे सहज मिळतं. यज्ञाद्वारा स्वतःचा आणि इतरांचा उत्कर्ष अभ्युदय करून द्यावाच लागतो. आतापर्यंत जे जे श्रेष्ठ पुरुष होऊन गेले त्यांनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आपलं आयुष्य यज्ञरूपच बनवलेलं आहे आणि म्हणून यज्ञाच्या हेतूनी जी जी कर्मे होतात त्यांचा कर्त्याला, जो कर्ता असतो तो यज्ञ म्हणून जे कर्म करत असतो त्या दृष्टीने त्या कर्त्याला कोणत्याही प्रकारचा मग दोष लागत नाही, कारण तो फक्त त्याग समर्पण भावनेने कुठलं कर्म लोकांच्या हितासाठी करतो. म्हणून एखादा दोष आलाही तरी सुद्धा त्या कर्त्याला त्याचा दोष लागत नाही, कारण त्याचं निस्पृहपणे चाललेलं ते कर्म असतं. म्हणून लोककल्याणार्थ यज्ञ निस्वार्थ बुद्धीने करायला पाहिजे, हेच जणू इथं सांगायचं आहे. त्यानेच मनुष्याची सर्वांगीण उन्नती होते आणि त्याच्या सर्व शुभकामनांची पूर्तता होऊ शकते. म्हणून यज्ञासह ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केलेली आहे. तुम्ही एकमेकांना देत देत परस्परांचा उत्कर्ष करीत करीत आपलं जीवन जगावं, हे जणू यातून सांगायचं आहे. पुढच्या श्लोकात आणखीन थोडं वेगळं सांगितलंय. पुढचा श्लोक पुढे बघूया. अध्याय 3 श्लोक 11 बघतोय आपण. देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः, परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. देवान् भावयत म्हणजे देवतांची उन्नती करा. ते देवा भावयन्तु वः, त्या देवता तुम्हाला संतुष्ट करतील. अशा अर्थाने देवता लोक मग तुम्हा लोकांची सुद्धा प्रगती करतील. तुम्ही यज्ञाने देवतांची पुष्टी करा, त्यांना संतुष्ट करा. अशा प्रकारे याद्वारे आपल्या कर्तव्य कर्माद्वारा तुम्ही देवतांची उन्नती करा. ते देवता लोक सुद्धा तुमच्या आपल्या कार्याने तुमची प्रगती करतील. अशा प्रकारे परस्पर भावयन्तः, परस्परांची उन्नती करून श्रेयः परम अवाप्स्यथ, तुम्ही परम कल्याण प्राप्त करून घ्या, एकमेकांचा उत्कर्ष करत.
यातून हेच सांगायचंय की एकमेकांना सहाय्य करणे हेच परमकल्याण प्राप्तीचा हेतू आहे. भावयंतः हा शब्द आलाय. परस्परांचा विचार करणे, मिळणे, शुद्ध करणे, हा भाव भावयती याचा अर्थ आहे. किंवा पूजा करणे, सत्कार करणे, आणि भावयंत म्हणजे असे करणारे हा त्याचा अर्थ आहे. भाव भावयती म्हणजे परस्परांचा विचार करणे, मिळणे, शुद्ध करणे, पूजा करणे, सत्कार करणे, आणि भावयंतः जो शब्द आलाय असे जे करतात ते, असे करणारे. परस्परम भावयंतः म्हणजे यज्ञाचं शुद्ध स्वरूप इथे सांगितलं आहे. यज्ञ शब्दामध्ये काय काय येतं तर सत्कार, संगती, दान करणे, समर्पण म्हणजे ज्याला म्हणता येईल त्याग, हे 3 अर्थ यज्ञ शब्दामध्ये येतात. परस्परम भावयंतः हे यज्ञाचं शुद्ध स्वरूप आहे. परस्परांचा सन्मान करण्याने मनुष्य मात्राचं परम कल्याण होतं. देवान म्हटलंय, हा देव शब्दाचं अनेक वचन आहे. देव म्हणजे शक्ती. दिव या शब्दाचा अर्थ काय आहे? शक्ती किंवा तेज. देव शब्दातला मूळ शब्द काय आहे? दिव. दिव शब्दाचा अर्थ आहे शक्ती किंवा तेज असा आहे, आणि त्यापासून हा देव शब्द निर्माण झालेला आहे. देव म्हणजे इंद्रिय हा सुद्धा अर्थ आहे. आपल्या इंद्रियांमध्ये ही देवता म्हणजे ही जी शक्ती आहे ती वास्तव्य करून राहत असतात. ऐतरेय उपनिषदामध्ये अग्निदेवता वाक होऊन मुखात राहते हे सांगितलेलं आहे. अग्निदेवता जी आहे ती वाणीच्या रूपामध्ये मुखात राहिली आहे. वायू प्राण होऊन नाकामध्ये शिरलाय. आदित्य नेत्रांची देवता आहे. दिशा कानाची देवता. मृत्यू अपान रूपाने नाभीमध्ये आहे, आणि आपतत्व जे आहे ते रेत रूपाने गुह्यांग. साहजिकच देवतांना मग सांभाळणे, अशा या सगळ्या देवतांना सांभाळणे. भावयंतचा अर्थ काय आहे? या सगळ्या इंद्रियांना जपणे, सांभाळणे, त्या त्या शक्तींना सांभाळणे हा सुद्धा अर्थ इथे आहेच. आपण सांभाळले की मग त्या देवता सुद्धा आपल्याला सांभाळतील. म्हणजेच ज्ञानेंद्रियाच्या साह्याने ज्ञान मिळवून, कर्मेंद्रियाच्या साह्याने कर्म करून प्राणी जगू शकतो. देवयज्ञ याचा आणखी एक अर्थ आहे, तो कोणता ते बघूया आपण. या जगामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत आहेत. सूर्य, नक्षत्र, वृक्ष, वनस्पती आणि अनेक देवता या इत्यादी अनेक देवता आहेत. त्या असून त्यांच्यामुळे मनुष्याला नाना प्रकारचा लाभ होत असतो. पृथ्वी म्हणजे भूमीपासून जीवन, वायूपासून प्राण, आकाशापासून स्थान, सूर्यापासून जीवन, तेज मिळतं आपल्याला. इत्यादिकांची प्राप्ती होऊन मग मनुष्य सुखाने राहतो. मनुष्यांचे सर्वतोपरी सौख्य या सगळ्या देवतांवर अवलंबून असल्यामुळे त्यांना प्रसन्न करणे हे सुद्धा मनुष्याचं प्रथम कर्तव्य आहे. आता यांची पूजा म्हणजे यांना प्रसन्न करणे म्हणजे काय तर जसे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आपण बघितलं. पृथ्वी म्हणजे भूमीची सेवा करण्याने, तिच्यासाठी आत्मसमर्पण करण्याने तिची उपासना होत असते. वृक्ष संवर्धन करण्याने पर्यावरणाचा तोल बिघडत नाही. डोंगर जमिनी फोडून, नाले, छोटे जलाशय बुजवून कॉन्क्रीटचे जंगल वाढवणं, खरं तर हे चालू असतं, हे योग्य नाही हे सांगायचं. आणखी भूमीची पूजा म्हणजे काय तर केवळ तिला फोडून तिच्यातला जो नको तो भाग उगाच विचित्रपणाने करून हे सगळं करणं, किंवा वृक्षतोड करून इमारतींच्या कामासाठी इतर वस्तू बनवणं, आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. पण त्या मानाने वृक्ष लागवड केली जात नाही. शिवाय सर्वत्र सिमेंटच्या कामांमुळे हवं तितकं पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरत नाही. बऱ्याचदा काय होतं मग पावसाचं पाणी जायला त्याला योग्य तो मार्ग काढलेला नसल्यामुळे, अचानक वाढलेल्या पाण्यामुळे अचानक कधी पाऊस वाढतो, पाणी वाढतं, आणि त्यामुळे काय होतं जिकडे निचरा व्हायला पाहिजे तिकडे होत नाही व्यवस्थित. कारण अनेक ठिकाणी बांधकाम, सिमेंटचं काम असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही, आणि मग अनेकांचं त्यामुळे पाणी साठल्यामुळे होणारं नुकसान. त्यामुळे बांधकामसुद्धा बरेचदा कोसळतं जुने झालेल्या
इमारती असतील किंवा नवीन सुद्धा बरेचदा नीट नसेल तर ते सुद्धा या पावसाच्या अनेक पाणी साचल्यामुळे, भरपूर पाणी साचल्यामुळे ते सुद्धा कोसळतात. जीवितहानी होते ती वेगळीच पुन्हा. म्हणजे पाणी जायला जागा नसल्याने किंवा अति प्लास्टिकचा वापर हा सुद्धा आपण बघतो. मग त्यामुळे काय होतं, नद्या नाले घाण त्याच्यात टाकल्या जाते. ते नद्या नाल्यांचा प्रवाह अडवला जातो हे सगळं टाकल्यामुळे. गड किल्ले बघायला जातात लोक, पण सर्वत्र खाऊन टाकलेले रॅपर्स, बॉटल्स, प्लास्टिक सगळीकडे टाकलेले असतात. जिथे टाकायला पाहिजे कचरा तिथे टाकला जात नाही आणि त्यामुळे डस्टबिनचा नीट वापर होत नाही. मग होतं काय की अशा प्रकारे पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्यामुळे होणारं नुकसान फार मोठं असतं. जमिनीची धूप राखण्याची खरोखर गरज आहे आणि ती चुकीच्या आचरणाने भरून निघत नाही. खरं तर खूप काही केलं जात असतं, करायला हवं असतं, पण ते सगळं योग्य प्रकारे जर केलं तरच भूमीची सेवा घडेल हेच जणू सांगायचे. म्हणजे अशा प्रकारे जर योग्य विचार करून मनुष्याने केलं तर भूमीची सेवा होऊ शकते. मग ती आपल्याला भरभरून देणारच. जलसेवा, पाण्याचा सुयोग्य वापर हवा. थेंब थेंब पाण्याला वाचवणं महत्त्वाचं असतं. कारखाने, घरातील सोडलेले सांडपाणी, दूषित पाणी नद्यांमध्ये सोडलं जातं. म्हणजे नद्या नाल्यांचं पाणीसुद्धा खराब होतं. त्यामुळे ते पाणी ढोरं पितात, त्यांना पिण्यायोग्य ते राहत नाही, अयोग्य होऊन जातं. खरं तर पाणी हे आपल्याला जीवन देतं. म्हणून त्याच्याबद्दल सुद्धा कृतज्ञतापूर्वक वागून जर आपण वागलो तर ती खऱ्या अर्थाने जलसेवा होईल. अन्यथा मग काय होईल, वायू प्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनी प्रदूषण हे सगळे अडथळे येणारच. शिवाय तेजाची पूजा सांगितली आहे, म्हणजे सूर्य चंद्राचं पूजन. प्रतीक म्हणून आपण त्यांचं पूजन करतो. अग्नीला प्रतीक म्हणून कोणाचं, सूर्य आणि चंद्राचं प्रतीक म्हणून कोणाचं पूजन करतो आपण, तर अग्नीचं पूजन करतो. कारण तेज सूर्य आणि चंद्राचं एक हे आहे आणि त्यासाठी म्हणून आपण अग्नी त्याचं प्रतीक मानलेलं आहे. आणि म्हणून अग्नीला देवता स्वरूप मानून कृतज्ञतापूर्वक पूजन करायला हवे. म्हणून तर आपल्या संस्कृतीमध्ये वृक्षपूजन, पर्वतपूजन, नदीपूजन, गायपूजन, नागदेवता पूजन हेही सुद्धा सांगितलेलं आहे. हे सगळं यज्ञाची सर्व व्यापकता जाणून सांगितलेलं आहे. जो निसर्ग आम्हाला भरभरून देतो, आमचं जीवन समृद्ध करतो, त्यांनाही जणू थँक्स म्हणण्यासाठी प्रसन्न करायला हवं. परस्परम भावयन्तः श्रेय परमवाप्स्यथ हा या ओळीचा अर्थ आहे. अशा प्रकारे आणखीनही यज्ञाचे प्रकार कोणते कोणते, तर पितृयज्ञ आहे, गृहयज्ञ आहे, देवयज्ञ आहे, ज्ञानयज्ञ आहे, राष्ट्रयज्ञ आहे, पुरुषयज्ञ आहे. पुरुष म्हणजे आत्मा या अर्थाने. आत्मा हा सुद्धा एक देवता म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे, ती आत्मशक्ती वाढवली पाहिजे. हे सगळं सांगितलेलं आहे. ते यासाठी अनेक प्रकारचे यज्ञ पुढे 4थ्या अध्यायात आपल्याला येणारच आहे. इंद्रियांनी आत्म्याला आणि आत्म्याने इंद्रियांना सहाय्य करावे हाही भाग यात महत्त्वाचा सांगितला. याप्रमाणे परस्परांच्या सहकार्याने जड चैतन्याचा पूर्ण विकास होत असतो, हे लक्षात ठेवावे. यज्ञ हा मनुष्याचा स्वभाव धर्म बनला पाहिजे, हा महत्त्वाचा अर्थ या श्लोकात आहे. पुढचा श्लोक आणखीन काय आहे तो पुढे बघूया. मागच्या श्लोकात हे बघितलं आपण 11व्या श्लोकामध्ये की जेव्हा मनुष्य आपल्या कर्तव्याचे पालन करून दुसऱ्यांच्या अधिकाराचे रक्षण करतो तेव्हा तो खरा कर्मयोग होतो. संपूर्ण सृष्टीची रचना अशा पद्धतीची आहे की आपल्यासाठी काहीही वस्तू क्रिया नाही, दुसऱ्यासाठीच आहे. इदम ब्रह्मणे न मम. सृष्टीची रचना भोगासाठी नाही तर उद्धारासाठी आहे. आता इथे एक शंका येऊ शकते आपल्याला की आपण तर दुसऱ्याचे भले करावे, परंतु दुसरा आपले भले न करता जर बुरं करत असेल तर परस्परम भावयंत कसं होईल. जगत असताना, जीवन जगत असताना याचं समाधान असं आहे की आपण दुसऱ्याचे भले करू तर दुसरा आपले वाईट करू शकणारच नाही, त्याच्यात आपले वाईट करण्याचे सामर्थ्य राहणारच नाही. जर तो वाईट करेलही कधी तर नंतर त्याला पश्चाताप निश्चित होईल. कारण तो आपले वाईट करेल तर आपले भले करणारे, आपलं चांगलं चिंतणारे, आपल्याशी सहानुभूती ठेवणारे कित्येक लोक त्यामुळे निर्माण होणारे आहेतच आणि तेही आपल्याला सहाय्य करू शकतील आणि त्याचं सगळं हे संपुष्टात येईल.
शक्ती त्याची निष्फळ होत जाईल. कारण वास्तविक कोणाचं वाईट करण्याचं विधान कुठेही सापडत नाही. मनुष्यच द्वेषामुळे दुसऱ्याचं वाईट करतो. परस्परम भावयंतः हा माणुसकीचा विचार, मनुष्यतेचा विचार सांगितलेला आहे. हेच नसल्यामुळे मग मनुष्य, हे ज्याच्याजवळ नसतं तोच मनुष्य दुःखी होतो आणि जीवनामध्ये असफल होत जातो. पुढचा श्लोक बघूया, 12वा श्लोक आता. इष्टान भोगान हिवो देवो दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुंक्ते स्तेन एव सहा. यज्ञभाविताः म्हणजे यज्ञाने पुष्ट झालेल्या देवाहा, देवता. वहा म्हणजे तुम्हा लोकांना. इष्टान भोगान ही कर्तव्य पालनाची आवश्यक अशी सामुग्री. इष्टान भोगान म्हणजे जे तुम्हाला हवं आहे ती आवश्यक अशी सामुग्री दास्यन्ते देत राहतील, देतील. अशा रीतीने तैही दत्तान न अर्धा होईल, तिथे संधी होईल. दत्तान मधला न अर्धा होईल आणि त्यामध्ये मिळालेला अस्वर बाजूला होऊन अप्रदायेभ्य असा शब्द तयार होईल, असं क्रियापद तयार होईल. अशा रीतीने त्या देवतांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो पुरुष, यो म्हणजे यह, जो पुरुष भुंगते स्वतःच भोगतो त्याला काय म्हटलंय? स्तेन एव. तो कसा आहे? स्तेन म्हणजे चोरच आहे. जो दुसऱ्यांना न देता फक्त स्वतःच भोगतो, स्वतःचाच विचार करतो, त्याला इथे चोर असं म्हटलेलं आहे. यज्ञाने सर्व प्रकारची उन्नती आणि यज्ञ न केल्याने अनेक प्रकारची हानी होते. यज्ञाचा अर्थ आपण मागच्या वेळेस बघितला की यज्ञ म्हणजे अगदी होमकुंड मांडून केलेला यज्ञ हाच इथे केवळ अर्थ नाही आहे. तर सत्कार, संगती, दान करणे, समर्पण करणे, दुसऱ्यांसाठी त्याग करणे हाही अर्थ यज्ञ या शब्दात आहे आणि त्याच अर्थाने हे सगळं चालू आहे. यज्ञाने सर्व प्रकारची जी उन्नती आहे ती होते. यज्ञ न केल्यामुळे अनेक प्रकारची हानी होते, नुकसान होतं. तैही दत्तान एभ्यः अप्रदाय. अप्रदाय म्हणजे न देता. यह भुंगते जो भोगतो सहस्तेनः. सह म्हणजे तो चोर होय. देवांनी दिलेल्या भोगांपैकी त्यांना काहीही परत न देता जो स्वतः फक्त उपभोगतो त्याला चोर म्हटलेलं आहे. हे विधान नीट समजून घ्यायला पाहिजे. कसं? तर आपण उदाहरणातून बघू एखाद्या, की जसं राजव्यवस्थेचं उदाहरण घेऊन बघू की राजाने सरकार राजव्यवस्था सुरळीत चालावी म्हणून जनतेची स्थावर जंगम संपत्ती सुरक्षित राहते. राज्यव्यवस्था सुरळीत चालवली तरच मग जर राजाने आपली जी राज्यव्यवस्था आहे ही सुरळीतपणे चालवली तरच जनतेची स्थावर जंगम संपत्ती सुरक्षित राहते. अशा राजाला मग करभार देऊन, ज्याला आपण टॅक्स म्हणतो, करभार देऊन म्हणजे वेळेवारी टॅक्स भरून त्यांच्या व्यवस्थेसंबंधाने आपला आदर व्यक्त करायला हवा. सरकार म्हणा, राजा म्हणा, त्याला आपण मग टॅक्स देऊन त्याचा जणू काही आभार मानतो. व्यवस्था तो व्यवस्थित करतोय आपली म्हणून आपण त्याच्यासाठी आदर व्यक्त करतो. प्रत्येक प्रजाजनाने हे करायला पाहिजे. जे राजाला कर देत नाही त्यांना इथे चोर म्हटलेलं आहे. कारण फक्त ते केवळ स्वतःचाच विचार करणारे असतात अशा अर्थाने. किंवा आपल्या देहामध्ये प्रसन्न झालेल्या शरीरस्थ इंद्रियरूपी देवतांकडून जे स्वास्थ्यरूप आयुष्य आपल्याला मिळतं त्याचा काहीतरी भाग त्या इंद्रियरूपी देवतांच्या सुस्थितीसाठी खर्च केलाच पाहिजे. आपण मागच्या श्लोकात बघितलं, कान, डोळे, त्वचा, मुख या सगळ्यांच्या एक एक देवता आहेत आणि त्यांना जर तुम्ही व्यवस्थित प्रसन्न केलं, ते इंद्रिय व्यवस्थित ठेवले तर मग सुस्थितीत ठेवले आणि त्यासाठी खर्च केलाच पाहिजे. नाही तर मग सगळं काय होईल? घडी बिघडेल, आयुष्य बिघडेल आणि रोगराई शरीरामध्ये घुसेलच. भूमीवर उत्पन्न झालेलं सगळं धन हे सगळं प्रजाजनांचं आहे आणि म्हणून ते सर्व प्रजाजनांसाठीच राखून ठेवलं पाहिजे. तसं न करता एखादा मनुष्य काय करतो? युक्तिप्रयुक्तीने पुष्कळसं धन आपल्याजवळ साठवून ठेवत असतो. कारण आपल्याला जर भरपूर मिळत आहे तर त्यातील काही भाग इतरांना देण्याची सवय नसते काहींना. फक्त साठवून ठेवणं हेच असतं. आणि असा जो साठवून ठेवतो, धनसंपत्ती पूर्ण साठवून ठेवलेली असते, त्याला त्यांनी चोर म्हटलेलं आहे. आपल्याजवळ संग्रह करून दुसऱ्याला मिळू न देणे ही एक प्रकारची चोरीच आहे.
आपण बघतो इकडे तिकडे या बँकेत त्या बँकेत काळा पैसा ठेवलेला असतो. हे सगळं काय आहे? इतरांच्यासाठी न देता केवळ आपला विचार करणारे, आपल्या भोगासाठाचाच विचार करणारे जे असतात, यांना जणू काही चोरच म्हटलं आहे. म्हणजे खरं तर संपूर्ण सृष्टी ही आदान प्रदानावर टिकून आहे. तेव्हा मग बॅलन्स राहील ना, अन्यथा संतुलन बिघडेल. मनुष्य ज्या समाजात जन्माला येतो त्या समाजाचे, त्या देशाचे, कुटुंबाचे त्याच्यावर ऋण असते. ते फेडणं, कर्तव्य कर्म करून ही जाणीव असायला हवी. मिळवलेलं धन, अन्न माझ्या श्रमाचे आहे हे वरवर विचार करता कितीही खरं असतं. हो, हे मीच केलं आहे, माझ्या श्रमाचं आहे, हे वरवर जरी खरं असलं तरी सुद्धा त्यावर आपला एकट्याचा अधिकार नसतो. म्हणून उपभोगही एकट्याने घेता कामा नाही. स्वार्थ निरपेक्ष बुद्धीने परस्परांना देत जावे. कर्मयोगी केवळ स्वतःच्या कल्याणाचा विचार न करता संसाराच्या कल्याणासाठीही सर्व कर्मे करत असतो. सृष्टीची रचना केवळ भोगासाठी, विश्वामधील या लोकांसाठी करायला हवी, अन्यथा त्यांचा उद्धार होणार नाही आणि त्याचबरोबर आपलाही नाही. म्हणून परस्परांच्या सहकार्याने, परस्परांना देत घेत आदान प्रदानातून स्वतःचाही उत्कर्ष करावा आणि इतरांचाही उत्कर्ष करावा, हेच पुन्हा पुन्हा सांगितलं आहे. अन्यथा त्याला चोर म्हटलं आहे. जो स्वतःच केवळ भोग भोगतो तो स्तेनः चोर होय. पुढच्या श्लोकात आणखी काय सांगितलं बघूया. 10, 11, 12 श्लोकांच्या अनुषंगाने जे काही थोडंसं आलं आहे त्यावर आणखी थोडंसं आपण बघूया की हिंदू संस्कृतीचा एकमेव उद्देश काय आहे? मनुष्याचं कल्याण करणं. याच उद्देशाने ब्रह्मदेव सृष्टीच्या आरंभी मनुष्याला निस्वार्थ भावाने आपल्या कर्तव्याद्वारा एकमेकांना सुख पोचवण्याची आज्ञा देत आहे. 10व्या श्लोकात आपण बघितलं, परिवारामध्ये भाऊ, बहीण, माता इत्यादी सगळीच्या सगळे कर्म करत असतातच, परंतु त्यांच्याकडून ही फार मोठी चूक होते की ते कामना, ममता, आसक्ती, स्वार्थ इत्यादीला वश होऊन कामं करत असतात आणि म्हणून अलौकिक आणि पारलौकिक दोन्हीही लाभ त्यांना मिळत नाही, तर उलट हानीच होते. स्वार्थाला वश होऊन आपल्यासाठी कर्म करण्यामुळे लोकांमध्ये भांडणं होतात, खटपट होते, ईर्ष्या इत्यादी होत असतात आणि मग परलोकामध्ये दुर्गती होते. दुसऱ्याची सेवा करून मोबदल्यात कशाची तरी इच्छा ठेवल्यामुळे वस्तू आणि व्यक्तीशी मनुष्याचा संबंध जोडला जातो. कोणत्याही कर्माशी स्वार्थाचा संबंध जोडला तर मग ते कसं होतं? कर्म तुच्छ आणि बंधनकारक असं होत असतं. याशिवाय वस्तू, आराम, मान सन्मान, आदर सत्कार इत्यादींची इच्छा न ठेवताही त्या प्राप्त होऊ लागतात. किंवा जर समज, समय, सामर्थ्य, सामग्री आपल्याजवळ आहे आणि त्याद्वारा दुसऱ्यांची सेवा केली तर कल्याण होईल, अन्यथा नुकसानकारक ते आपल्यासाठीच असतं. मला कसं सुख मिळेल? केवळ या इच्छेने मनुष्य काय होतो? कर्तव्यच्युत होत जातो आणि मग पतित होतो. म्हणून दुसऱ्याला सुख कसे मिळेल हा भाव कर्मयोग्याने नेहमी मनामध्ये ठेवला पाहिजे. घरामध्ये माता, पिता, भाऊ, बहीण, स्त्री, पुत्र जितके व्यक्ती आहेत त्या सर्वांनी एकमेकांविषयीच्या हिताचा विचार केला पाहिजे. बहुतेक सेवा करणाऱ्यांकडून एक चूक होते की तो काय म्हणतो, मी सेवा करतो, मी वस्तू देतो असं समजून मग खोटा अभिमान, खोटा अहंकार तो बाळगत जातो आणि मग वास्तविक पाहिलं तर सेवा करणारी व्यक्ती आणि सेव्याची वस्तू हेच तो त्या सेव्याला देतो. जसं आईचं दूध ते तिच्या स्वतःसाठी नसून मुलासाठी असतं, तसंच मनुष्याजवळ जेवढी म्हणून सामुग्री आहे ती त्याच्या स्वतःसाठी नसून केवळ दुसऱ्यासाठी सुद्धा आहे आणि म्हणून इतरांना देण्याचा सुद्धा विचार असला पाहिजे. देवता, ऋषी, पितर, पशु, पक्षी, वृक्ष, लता इत्यादी सर्वांचाही स्वभाव कसा असतो? परोपकार करण्याचा आहे. मनुष्याला याचं साह्य नेहमी मिळत असल्या कारणाने तो त्यांचा ऋणी आहे आणि या ऋणातून मुक्त होण्यासाठी मग त्यांनी जे पंचमहायज्ञ सांगितले आहेत, ऋषीयज्ञ सांगितलं आहे, देवयज्ञ सांगितलं आहे, भूतयज्ञ सांगितलं आहे, पितृयज्ञ, मनुष्ययज्ञ हे सगळे करून मग त्यांनी बुद्धिपूर्वक आपल्या कर्तव्य कर्माने सगळ्यांना तृप्त केले पाहिजे. देवता इत्यादी तर आपल्या कर्तव्याचे पालन करत असतात, पण मनुष्याने जर आपल्या कर्तव्याचं पालन केलं नाही तर मग देवतांमध्ये नाही तर मग त्रैलोक्यात चलबिचल उत्पन्न होते. मग परिणामस्वरूप काय होतं?
अतिवृष्टी, जे आपण बघितलं मागच्या 11व्या-12व्या श्लोकामध्ये सुद्धा, जर भूमीची सेवा जलसेवा जर नीट झाली नसेल तर काय काय होत असतं ते. तर मग अतिवृष्टी, अनावृष्टी, भूकंप, दुर्भिक्ष इत्यादी मग प्राकृतिक असे प्रकोप होऊ लागतात. आणि मग त्यामुळे ते 23 आणि 24 श्लोकात पण पुढे येणार आपला, जर सावधानतेने कर्तव्याचं पालन केलं नाही तर मग अशा प्रकारे लोक नष्ट भ्रष्ट होतील. आणि म्हणून ज्याप्रमाणे गतिशील बैलगाडीचं जे चाक असतं ते जर मोडलं तर त्यामुळे संपूर्ण गाडीला झटका बसतो. तसंच गतिशील जी सृष्टीचक्र आहे, या सृष्टीचक्रात जर एक व्यक्तीसुद्धा कर्तव्यच्युत झाला होत असेल तर त्याचा विपरीत प्रभाव संपूर्ण सृष्टीवर पडणारच. याच्या विरुद्ध जसं शरीराचं एकही पीडित अंग नीट झालं तर मग संपूर्ण शरीराचं आपोआप हित होतं. एखादं आपलं पीडित अंग असतं, त्याला जर आपण नीट दुरुस्त केलं, त्याच्यावर खर्च करून नाही हा आपला रोग गेला पाहिजे हे जर केलं आपण, तर आपलं शरीर कसं शरीराचंच हित होणार असतं त्याच्यामध्ये. त्याचप्रमाणे कर्तव्याचं योग्य पालन करणाऱ्यांनी मनुष्यांकडून, जो कर्तव्य पालन योग्य करतो, कर्तव्यच्युत न होता अशा मनुष्यांकडून मग संपूर्ण सृष्टीचं सुद्धा आपोआप हितच होत असतं. हेच जणू काही यातून सांगितलं आहे की प्रजापती ब्रह्मदेवानी देवता आणि मनुष्य दोघांना आपापले कर्तव्य पालन करण्याची आज्ञा दिलेली आहे. आणि देवता सर्व मर्यादेने व्यवहार करतात, पण मनुष्य मात्र अज्ञानाने मर्यादांचा भंग करतो. दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी त्याला जी सामुग्री मिळाली आहे त्यावर तो आपला अधिकार आहे असं समजतो. अनंत जन्माच्या कर्मबंधनापासून मुक्त होण्यासाठी मनुष्याला स्वतंत्रता मिळालेली आहे, परंतु तो त्याचा दुरुपयोग करतो. कर्म आणि कर्मफलाविषयी ममता आसक्ती ठेवतो आणि मग परिणामी काय होतं, नवे बंधन निर्माण होत जातं. आणि मग ते बंधन निर्माण झाल्यानंतर ते भोगण्यासाठी पुन्हा अनेक अनंत जन्म त्याला भोगावे लागतात. आणि मग त्या जन्मामध्ये दुःख भोगण्याची पुन्हा तयारी तो करतो. म्हणून मनुष्याने त्याला जे काही मिळालं आहे ते इतरांना देण्याच्या, इतरांच्या सेवेसाठी, सर्व प्राणीमात्रांच्या सेवेसाठी लावावे, हेच जणू यातून सांगितलेलं आहे. कर्मयोगी हा असा असतो. पुढचा श्लोक पुढे बघूया.